शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली आणि यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी करण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील विधान परिषदेच्या आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरेंची शिवसेना हायकोर्टामध्ये जाणार आहे। विप्लव बजोरिया, मनीषा कायंदे आणि नीलम गोरे यांच्या कारवाईबाबत विधिमंडळामध्ये हालचाल होत नसल्यानं उद्या हायकोर्टामध्ये ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करेल। विधानसभेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलंय आणि उद्या सकाळी 11 वाजून पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं पहिल्याच दिवशी विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलं। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, सरकार जबाबदारीपासून पळ काढतंय अशी टीका त्यांनी केली। महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असून त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। विधानभवन परिसरामध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या आमदारांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। भरत गोगावले, शिरसाट, वैभव नाईक यांच्यामध्ये मंत्रिपदावरनं जुगलबंदी झाली। मल्लिकार्जुन खरगेंचे पुत्र प्रियांक खरगेंच्या विरोधात उद्या महाराष्ट्र भाजपकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। प्रियांक खरगेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वक्तव्य केलं होतं। अधिवेशन सुरू होताच सरकारकडून पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। सरकारकडून विधानसभेमध्ये 4 विधेयकं मांडली गेली तर उद्या अशासकीय ठराव मांडले जातील। आजच्या पुरवण्या मागण्या म्हणजे सरकारच्या तिजोरीची लूट आहे। बजेटपूर्वी पुरवण्या मागण्यांवरून सरकार लुटारू असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसने विधानभवनाबाहेर आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस नेत्यांनी गळ्यामध्ये संत्र्यांची माळ घालून सरकारचा निषेध केला। यावेळी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी करण्याची मागणी केली। नागपूर विधानभवनामधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे। त्यामुळे शरद पवार गट आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। नागपूर विधिमंडळामधील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्यात आलंय, पण या कार्यालयामध्ये शरद पवार गटाचे आमदार सुद्धा बसणार आहेत। संजय शिरसाट यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मनीषा चौधरी आणि चेतन तुपे यांची सुद्धा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रवींद्र धंगेकर डॉक्टराच्या वेशात पाहायला मिळाले। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी धंगेकरांनी केली। कुटुंब आणि पक्ष फोडण्याची सत्ताधाऱ्यांनी सुपारी घेतली। राज्यातले महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पाठवण्याची सुद्धा सुपारी घेतली असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या पान सुपारी टीकेला प्रत्युत्तर दिलं। ठाकरे कुटुंबियांना त्रास देण्यासाठी दिशा सालियान प्रकरण पुन्हा उकरून काढलं अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केली। दिशा सालियान प्रकरणामध्ये एसआयटी तपासाची मागणी झाली असेल तर आदित्य ठाकरेंनी स्वतः चौकशीसाठी एसआयटी समोर हजर राहावं असं आवाहन केलंय। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा छडा लागावा अशी मागणी त्यांनी केली। एका दृष्ट हेतून प्रेरित होऊन महाराष्ट्र सरकार काम करते। आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी लावणं यातून गद्दारांची राक्षसी प्रवृत्ती दिसून येते अशी टीका विनायक राऊत यांनी केली। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेमधील आमदारांना आज उपसभापती डॉक्टर नीलम गोरे नोटीस पाठवणार आहेत। सुनावणी संदर्भात नोटीस बजावण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण वाढणार नाही, केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव नाही अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संसदेमध्ये दिली। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केलाय। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं टेंडर हे 300 कोटींनी कमी का केलं असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला। बीड जिल्ह्यामध्ये 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि यावेळी गावागावामध्ये गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी करण्याचं आवाहन पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलं। भोसरी इथल्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केलाय। खडसे यांच्या जामीन अर्जावरती अंतिम सुनावणी ही 3 जानेवारी 2024 ला होणार आहे।
नाशिक जिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली। भेटीदरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस करत रुग्णालयामधील समस्यांबाबत विचारणा केली। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास 2025 उजाडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजून 1 ते 1.5 वर्ष तरी अंधेरीकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका होणार नाहीये। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवरती 28 नोव्हेंबरपासून कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 5 डिसेंबरपर्यंत 20,923 दुकानांची तपासणी करण्यात आली। दरम्यान 100 अमराठी बोर्ड आढळल्यानं दुकानांवरती कारवाई करण्यात आली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही बुलढाणा जिल्ह्यामधील दुकानांवरती अमराठी पाट्या आहेत। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांना काळं फासायला सुरुवात केली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये दुकानदारांनी मराठी पाट्या न लावल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। नाशिक पोलीस ललित पाटीलचा ताबा घेण्याची शक्यता आहे। चौकशीसाठी ललितचा ताबा घेतला जाणार आहे। तर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांनी 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नाशिकच्या ड्रग्ज गोदामाचे गुजरात कनेक्शन उघड झालंय। शिवाजी शिंदे, भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांनी ही कबुली दिलेली आहे। ड्रग्ज निर्मितीसाठीचा कच्चा माल गुजरातमधून येत असल्याची कबुली त्यांनी दिली। पनवेल शहराचा 8 डिसेंबर ते 15 जून दरम्यानचा आठवड्यातनं 1 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे पनवेलकरांना पाण्याची काटकसर करण्याचं आवाहन हे पनवेल महापालिकेकडून करण्यात आलं आहे। नवी मुंबईमधील ऐरोली, दिघा, घणसोली या भागांना होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरनं आमदार गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केलाय। महापालिकेला स्वतःच्या नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नसेल तर खारघर आणि कामोठेचं पाणी बंद करा असा इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिला। बीडमध्ये वेतनाच्या मागणीसाठी अंगणवाडी सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ग्रॅच्युटी आणि वेतनापेक्षा 50% पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली। बीडमध्ये दूध दरवाढ करावी या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। यावेळी दूध दरवाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। अयोध्येमध्ये 22 जानेवारीच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं 7,000 जणांना निमंत्रण देण्यात आलंय। नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवतांसह 3,000 VVIPंना निमंत्रण दिलं गेलंय। अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आशा भोसले यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलंय। बुलढाणा शहराच्या संगम चौकामध्ये शिवरायांचा 26 फूट उंच अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय। आमदार संजय गायकवाडांच्या संकल्पनेमधून पुतळा बसवण्याचं काम करण्यात आलंय। दरम्यान शिवप्रेमींकडून मोठा जल्लोष करण्यात आला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे मंदिराच्या दानपेटीमध्ये 12 देशांच्या परकीय चलनाचं दान मिळालेलं आहे। मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी यांनी याबद्दलची माहिती दिली। मुंबईमध्ये होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली आहे। बैठकीमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी ही विद्यापीठाच्या स्वनिधीमधून भरण्याचा निर्णय हा घेण्यात आला। लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचं नियमांमध्ये बदल करण्यात आलाय आणि येत्या 1 जानेवारीपासून पदोन्नतीचे हे नवे धोरण लागू करण्यात येणार आहे। संभाजीनगरचे समीर शहा यांची बीबीसीच्या चेअरपर्सनपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेवंत रेड्डींचं अभिनंदन केलंय। तेलंगणा राज्याची प्रगती आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। नाशकामध्ये गेल्या 15 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे 34,000 हेक्टरवरील क्षेत्राला फटका बसलाय। सरकारनं त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतामध्ये कापणी करून ठेवलेला चारा भिजल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीला 8 दिवस उलटून सुद्धा पंचनामे झालेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या मौदा गावामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे सुद्धा उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची अग्रिम 25% रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला त्यामुळे यश आलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढलाय आणि त्यामुळे यावर्षी रब्बी हरभरा पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून जिल्ह्यामध्ये हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यामधील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये हरभऱ्यावरती अळीचा प्रादुर्भाव वाढला। 8 एकरावरती लष्करी अळीनं आक्रमण केलंय, त्यामुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं। गेल्या आठवड्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। कपाशीवरती बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला। जालना जिल्ह्याच्या करपुडी इथल्या कृषी विज्ञान मंडळाचे 316वे मासिक चर्चासत्र मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालं। शेतकऱ्यांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। सिडको विरोधात पनवेलमधील शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। अमरावती जिल्ह्याच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत आणि त्यामुळे आता प्रकल्पग्रस्त शेतकरी नागपूरकडे निघणार आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये स्थानिक आमदार विजयकुमार गावितांनी मिरची व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडावेत अशी मागणी नंदुरबारच्या मिरची व्यापाऱ्यांनी केली। पनवेल तालुक्यामध्ये नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलाय। नैना प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। नवी मुंबईमधील एपीएमसीमध्ये हिरव्या वाटाण्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण झाली। 35 ते 40 रुपये किलोनं वाटाण्याची विक्री होती। हिंगोली परभणी रोडवरील डिग्रस फाट्यावरती मनोज जरांगे यांची सभा पार पडली आणि यावेळी सभेमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी हजेरी लावली। हिंगोलीमध्ये डिग्रस कराळे फाट्यावरती 110 एकरमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा पार पडली आणि त्याच ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीनं जरांगे पाटील यांचं 2 क्रेनच्या सहाय्यानं 300 किलो फुलांच्या हारानं स्वागत करण्यात आलं। भुजबळ हे कलंकित मंत्री आहेत, त्यांच्या नसानसामध्ये जातीवाद भरलाय। उमरखेडच्या सभेमध्ये बोलताना मनोज जरांगेंनी भुजबळांवरती टीका केली। नाशिक शहरामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारी उभी वाहनं खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरती थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। लग्नाहून घरी परतत असताना 2 अज्ञात चोरट्यांनी 47 वर्षीय इसमाला मारहाण केली आहे। त्याच्याकडले रोकड आणि मोबाईल लंपास करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरामधली घटना। या प्रकरणी 24 तासातच आरोपींना अटक करण्यात आली।